आता उपनिषदामध्ये प्रजापती ब्राह्मण म्हणून सुरू होतं. आत्मवेदमग्र आसीत. सगळ्या जीवांच्या मध्ये आत्मा परमात्मा सर्वश्रेष्ठ असतो. पुरुष विध म्हणजे पुरुषाचे जे लक्षण असतात की ते सगळे पुरुषाचे लक्षण आत्म्यामध्येच असतात, परमात्म्यामध्येच असतात. म्हणून सहा अनुवीक्ष अशा त्या परमात्म्याला अनुवीक्ष म्हणजे हुडकून काढून ते सगळे ज्या जीवामध्ये असतात ते पाहून तो हम अस्मी त्याकडे व्याहरत. म्हणून ते सगळे लक्षण पाहून अरे तो सा मी आहे असं व्याहरण झालं, म्हणजे बोलणं झालं. तशा सगळ्या लक्षणांनी युक्त असणारा जो परमात्मा आहे ना तो सा आहे असं समजा. तो अहम नामा अभवत. मग त्याच्यामुळे अहम म्हणून एक शब्दाने वाच्य असणारा एकदम व्यक्ती शेवटचा अगदी सर्वश्रेष्ठ असणारा दिसला. तस्मादप्येत एतदृशामन्त्रितो अहम अयमनित्य अयमित्येव अग्रे उक्त्वा. म्हणून तस्माद अपि तसे हे सगळे कारण असल्या कारणाने आमंत्रण देताना मी असा अमक्या शब्दाने वाच्य असणारा मी पण असं स्वतःला म्हणून घ्यायचं नाही. परमात्मा असं परमात्माचा अभिप्राय असं समजून घेऊन मी सगळ्यात श्रेष्ठ आहे असं त्या परमात्म्याने सांगितलं. अहमेव असमेवाग्रे नान्यद्यत असं नान्यद्यत तदसत्परम म्हणून आहे ना. त्याच्यामध्ये अहम म्हणून जो कोण आहे श्रेष्ठ आहे तो परमात्मा. का आता अन्यनाम प्रब्रूते म्हणून असं सांगून दुसरं जे त्याचं नाव आहे ते मग तो सांगतो. अशा असा सर्वश्रेष्ठ असणारा परमात्मा जो आहे मला या नावाने ठेवलेला आहे असं म्हणून अशा नावाने युक्त असणारा मी तदश्च भवती. मी हे जे काही करत आहे ते सगळं त्या परमात्म्याच्या अनुग्रहानेच करत आहे असं समजायचं. अहमित्येव अग्रे उक्त्वा अन्य नाम प्रब्रूवे यदश्च भवती पूर्वस्मात्. असं त्याच्या त्याच्या मनामध्ये येते की नाही, त्या मनामध्ये येऊन बोललेले जे आहेत ते सगळे कार्यक्रम होत असतात. पूर्व अस्मात् सर्वस्मात् सर्वान पापमनः औषध. पहा याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ असणारा तो असल्या कारणाने त्या परमात्म्याच्या अनुग्रहाला पात्र असणारा मी हं, आहे असं समजून घेतलं तर सगळे पाप धुवून निघतात. पाप म्हणा औषध. औषध म्हणजे निघून जातात. एव पुरुष औषधी. तोच परमात्मा औषधी म्हणजे नष्ट करण्यासाठी समर्थ होतो. हे पापांना नष्ट करण्यासाठी समजतो. पुरुष औषधी हवई तत जो अस्मात् पूर्व घोषित. जो कोणी अशा सगळ्यात श्रेष्ठ असणारा असा सांगितला जातो तर एष वेद त्याला आपण जाणलो असं समजाय. आपणच तो आहे असं समजायचं. असं सर्वश्रेष्ठ असणारा जो आहे ना त्याच्या अनुग्रहाने पात्र असणारा मी हे काम त्याच्या आज्ञेप्रमाणे करवत आहे असं म्हणायचं. समजून घ्या असं उपनिषद आहे. इदमग्रे एतस्य अग्रे परमात्मैव आसीत्. त्या सगळ्या जीवराशींच्या अग्री सर्वश्रेष्ठ स्थानावर असणारा परमात्माच आहे. आता हा पुरुषविदो ब्रह्मा आसीत्. त्यानंतर पुरुष स्वरूपाने युक्त असणारा असा ब्रह्मदेव आहे. पुरुषो विष्णू तद्विधत्वात् पुरुषविधः. पुरुष म्हणजे विष्णू परमात्मा. तद्विधत्वात् त्याच्याप्रमाणे असणारा असा आहे म्हणून पुरुषविद. ब्रह्मादी सगळे देवता पुरुषविध आहे. एतस्य जगतो हि अग्रे आसीत् नारायण हा परः. या सगळ्या जगताचा अगदी पहिल्यांदा कोण होता बाबा तर परमात्मा नारायणच होता. तोच पर्याय हा तो एकटाच परमात्मा या सार्धम लक्ष्मीदेवी सहित असतो. तर महात्मा पुरुषेत्यपि त्या परमात्म्याच्याच आत्म्याला परमात्म्याला पुरुष असं म्हणतात. सहस्रशेष पुरुष इत्यादी ठिकाणी वाच्य देखील तोच आहे. तस्मात पुरुषविधो ब्रह्मा समभवत. त्याकरता त्याच्यापासून पुरुषाच्या प्रकारे पुरुषाकाराने युक्त असणारा ब्रह्मा जन्माला आलेला आहे.
अभवत विभो हो विभूच्या पासूनच झालेला आहे. ब्रह्मादेश श्रेयश्चैव नित्यम विष्णू गुणाधिका. ब्रह्मादिक देवतांच्या पेक्षा लक्ष्मी देवीच्या पेक्षाही श्रेष्ठ असणारा असा नित्य विष्णू परमात्मा जो आहे सकल गुणांनी युक्त असणार असा आहे. तथा तथैव रुद्रादेव ब्रह्मा तस्मात् गुणाधिका. हे जसं आहे तसंच रुद्राधिकांच्या पेक्षाही चतुर्मुख ब्रह्मदेव गुणाधिक आहे. हे तस्मात् पुरुष विधता. त्याच्यामुळे पुरुषाकारपणा जो आहे ब्रह्मदेवामध्ये आहे असं सांगितलं आहे. तर तो सर्वातिशो दृष्टवा त्याने सगळ्या दिशामध्ये पाहिलं ना. दृष्टवा पितामहा. त्या पितामहाला दुसरा कोणी दिसला नाही श्रेष्ठ. म्हणून अब्रवीत अहमस्मी इति. म्हणून तो काय म्हणला, मी आहे. मी त्या पुरुषरूपी परमात्म्यासारखा मी आहे तो म्हणला. स्वाहेयत्वं स्वाहा स्वाहेयत्वं स्व आहेयत्वं अनुस्मरण. पण स्व शब्द वाच्य असणारा परमात्मा जो आहे की नाही त्यालाच आहेयत्वं अनुस्मरण. त्याला सोडून काही करता येत नाही असं विचार करून स्मरण करून. हा तुम्ही शक्य विदम सर्वम. पहा हे सगळं जे समोर आहे ते सगळ्याच्या सगळे कसे आहेत. हात योग्यम सोडण्यासारखे आहेत. आता याकरता बाकी सगळ्या गोष्टी सोडण्यासारख्या आहेत पण हा परमात्मा मात्र सोडण्यासारखा नाहीये. हा तुम्ही शक्य मिदम सर्व आसीत एको अभम यतः. म्हणून परमात्मा सोडण्याजोगा नसलेला तोच आहे. त्याकरता अहेय. हे म्हणजे त्याज्य. हे म्हणजे त्याग करण्यासारखं नाहीये, सोडायसारखं नाहीये. हो यत्त्वं स्वरूपस्य ओ यत्त्वं सर्वरूपस्य स एवं समचिंतयेत. बाकी सगळे गोष्टी सोडायसारख्या असतात तर हा प्राप्त करून घेण्याजोगा आहे. ओ यत्व म्हणजे प्राप्त करून घेणे. ह्या गुणांनी युक्त असणारा तो आहे. ओ यत्त्वं स्वरूपस्य स एवं समचिंतयेत. याप्रमाणे त्या परमात्म्याच्या बद्दल चिंतन केलं जाईल. ततो अभवदहम नाम. म्हणून तो परमात्मा अहम ह्या शब्दाने प्रसिद्ध झाला. त्याभूत पुरुषाभिधान तोच पुरुष शब्दाने वाच्य झालेला आहे. ओषणात सर्वभूतानां पूर्वम पुरुष उच्यते. ओषणात ओषणात म्हणजे सोडून देणे, काढून टाकणे, दूर सरकवणे. सर्व पापांना सगळ्या पापांना दूर करण्यासाठी योग्य असणारा तोच आहे. म्हणून तो पूर्वम पुरुष उच्चते, पहिला पुरुष म्हणून असं म्हणलं जातं. ना- नारायण परमात्म्याच्या प्रसादाने एवं पुरुषाभिधम. जो कोणी ह्या पुरुष शब्दाने वाच्य असणाऱ्या पुरुषाला जाणतो, वेद जाणतो. स्वाभिमतम यस्तु पूर्वम. आपल्याला अत्यंत अभिमत असणारा असा, संमत असणारा असा पूर्व म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ तो परमात्मा आहे असं जाणून घ्यायला जातो तोच त्याला श्रेष्ठता प्राप्त होते. आणि त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा कोण करतो की नाही तोच असा उच्च स्थानाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे उच्च स्थान त्याला मिळू शकतो. ओ शे अनुष्ठान अनुष्ठान करत तो प्राप्त करून घेतो. ब्रह्म विष्णू प्रसाद आहे. पण ह्या ब्रह्मदेवाच्या आणि विष्णू परमात्म्याच्या प्रसादामुळे त्याला श्रेष्ठता प्राप्त होती असं सांगितलं. तो विभेद सहा अविभेद तस्मात एकाकी विभेदी. म्हणून भीती वाटत नसते. एकटा असताना भय वाटतं. कोणीही एकटा जर असला तर भीती वाटते. असं कोणी आहे असं समजलं तर भीती कमी होते. तस्मात एकाकी विभेदी सहाय्यम ईक्षांचक्रे. त्याच्यासाठी कोणीतरी एक सहाय्य
तर मदत करणारा पाहिजे म्हणून विचार करत जात होतो. एक असला असता जो कोणी व्यक्त असतो की नाही, तर भय लागू नये म्हणून दुसरा कोणी आहे का म्हणून विचार करतो. ते मला सोडून दुसरं कोणताही नाही असं म्हणतात. कस्मान् नो बिभेति, तो कशासाठी भीतो? तदेव अस्य भयं भवति. त्याच्यामुळे त्याला भीती उत्पन्न होते. ती इच्छा आहे कस्मात भविष्यत. मग विचार करतो मी कशासाठी भ्यावं. भीती यात भय भयं भवति. म्हणूनच दुसरा कोणी असेल तरच भीती वाटते. दुसरा कोणी नाही म्हणलं तर काही भीती वाटत नाही असा अर्थ. हा अभिप्राय इथं या उपनिषदात सांगितलेला आहे. तर उद्या ह्याच्यावरचं उपनिषद जे आहे त्याच्यावर भाष्य वगैरे. तस्य तु एकस्य सहया सहसा यतो भीः समजायत इत्यादी. याचा होतो तुम्हाला श्रीकृष्ण